आपण सलग 3ऱ्या वर्षी या प्लॉटवर आलोय. हे आपलं 3रं वर्ष आहे बरोबर? 3रं वर्ष. हा. तर हार्वेस्टिंगला आला होता 13व्या महिन्यामध्ये. तो 13व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला आलेला हा बाग आहे. इथे जर परिस्थिती पाहिली तर माल एवढा होता, एवढा होता की 180 बसला होता. 180 काय बरोबर आहे ना? म्हणजे जनरल निघतो किती 4-5 टन आणि इकडे निघाला किती 180 बरोबर आहे ना? 18 टन. 18. 2 वर्ष सलग झाले. मागच्या वर्षी माल किती निघाला? 240. काय बात करता? 240 निघाला. जीव घेतात काय झाडात? 240 कंप्लीट निघाला. म्हणजे रेस्टला काहीच नाही टाकलं? काहीच नाही टाकलं. तरी पण किती निघाला? 240. 240 माल निघाला 1.5 एकर मध्ये. म्हणजे एकरी जर काढला तर किती झाला तो? ह्या वर्षी तिथून पुढची कहाणी काय ती आम्हाला ऐकायची. पुढची कहाणी तुम्हाला सांगतो. मे म्हणजे खरड छाटणीला थेंबभर पाणी नव्हतं या बागेला. एक बागेला पाणीच नाही. बर. मग राग आला. 2 लिटर सॉइल चार्ज घेतलं, वॉटर चार्ज घेतलं आणि पुन्हा आपलं कोणतं ते चार्जर फ्रूट चार्जर ते 2 लिटर घेतलं टिपाला. बर. मारलं फवारा मारला. ते 8 दिवसात बाग फुटून झाला. बर. पाणी किती होतं तेव्हा? काहीच पाणी नव्हतं ना. काहीच नाही? काहीच पाणी नव्हतं ना एप्रिल छाटणीला. काहीच पाणी नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंग झाल्यावर ही जे समजा या दिवसामध्ये तुम्हाला जेवढं काही तेवढं बागेला मिळालं तेवढंच फक्त? तेवढंच. बर. मग पुढे काय केलं? बर. मग तुम्ही बाग फुटली. मग काय त्याच्यावरच सपकिन केली. पाणी? पाणी नाही. काय बात करता? बिगर पाण्याचं? बिगर पाणी. म्हणजे एप्रिल छाटी बिगर पाण्याची पूर्ण. मग आता हा बाग येईल म्हणून वाट गॅरंटी नव्हती. काय बात करताय तुम्ही? हा ना. एप्रिल छाटणी नंतर पाणी नाही? पाणी. अगोदर किती दिवस पाणी नव्हतं? काय खाली करायचं त्याच्यामुळे माल लूज पडला होता माझा. पाणी करायचं पाणी कमी पडलं होतं. पाणी कुठलं आहे तुमचं? असं विहिरीचं बोरचं ते आटून जातं नंतर पाणीच नाही. नाही बेसल डोस भरला ना या वर्षी? भरला. फुल भरला. तो फुल भरला. काय भरलं? कृषी अमृतपेक्षा एसएमचे डोस चांगले वाटले. बर. तुम्ही बेसल डोस दिला. बर. मग तिथून पुढे चालू झालं कार्य आपलं. एसएसएमचे डोस म्हणजे परत रिपीट केले का तुम्ही? रिपीट करेल. किती वेळा रिपीट केले? 3दा. लयच प्रेमात पडले वाटतं तुम्ही. सम्राटच्या 3, शक्तीच्या 3, मिरॅकलच्या 2 आणि ह्युमस गोल्डच्या 2. एवढ्या 3, 3, 2, 2 असा बेसल डोस घेतला. बर. दुसरा मग तो वरच्यावर टाकला का काढून दिला? काढून दिला थोडा. ओके. त्याच्यानंतर तिसरा नाही टाकला. 2च टाकले. 2च टाकले. परलेवरचे हे काही नाही. नाना वगैरे आपल्याला दवीच्या स्वतः खरंच शपथ. हे आले ना तेव्हा यांनी सांगितलं बाग चांगला आहे म्हणे, तुम्ही नाराज होऊ नका म्हणून. त्याच्यामुळे काहीच नाही. ट्रॅक्टर चालत नव्हते. ही अजून पाहण्यात ती परिस्थिती. ट्रॅक्टर चालत नाही. म्हणजे खाली काय होतं? पूर्ण चिखल. का बरं असं? पाऊसच तेवढा होता ना. पाऊस झाला 3ऱ्या दिवशी पाऊस चालू झाला. छाटल्यानंतर पाऊसच चालू. इकडे पाऊस उशिरा यायचा. बर. म्हणजे चान्सच नाही वर काही मारायला. फवारे मारायला गेलं तर ट्रॅक्टर अटकून बसायची. पेपरचे सगळे वेगळे. तरी किती होत असेल? तो 40-1,000 रुपये पर्यंत जातो. तो 35-40. जर साड्या लावल्यावरून तर तो अजून वाढतो. साड्यांचा खर्च वाढवतो. म्हणजे 40,000 रुपये खर्च होतो? मग तुम्ही 40,000 रुपये द्यायला पाहिजे आम्हाला. घेऊन जा. 40 नाही 70,000. एवढ्या प्लॉटला 70,000 रुपये लागते. आपला खर्च साधारण 31 पर्यंत गेला असेल खतासहित बरं का सगळं. का 31? खत कोणतं? आपले सगळे खत आणि सगळं सगळं 31 पर्यंत म्हणजे सगळा टोटल. त्यांचा खर्च 2 लाखापर्यंत. ह्या 1.5 एकराचा विशेष? 1.5 एकराचा.
त्यांचा एकरी 1.2 लाख 1.5 लाख 1.2 लाख होतच बाप रे. 5 लाख रुपये पहिल्या वर्षी झाले, 1 लाख रुपये खर्च, 1 लाख धरू खर्च झाले, 4 लाख रुपये राहिले. दुसऱ्या वर्षी तुम्ही खर्च किती केला मागच्या वर्षी आपला? तो 140 पर्यंत गेला. 140 गेला. मागच्या वर्षी 240 माल निघाला. त्याचे किती पैसे झाले? काय भाव गेला तो? तो 30 ने दिला. म्हणजे 24 त्रिक 72, 7 लाख धरा. त्यातला परत 1 लाख खर्च, 1.5 लाख धरा खर्च, बरोबर आहे ना? म्हणजे 5.5, 5च धरू ते 2 लाख धरू खर्च. म्हणजे पहिला 5, दुसऱ्या वर्षी 5. या वर्षी किती माल निघाल? साधारण मला 180 परत. 180 म्हणजे पर एवढ्या आबळीत 180 पर अजिबात निघणार नव्हता. अजिबात नव्हता निघणार. तो 180 जाईल. तुम्ही सगळेच पैसे मला द्यायला पाहिजे, मग काहीच निघणार नाही म्हटल्यावर. मला एक सांगा, तुम्ही मागच्या वर्षी ते 5 आणि हे 5 10 लाख काय केले? मागचं राहिलं होतं ते पूर्ण केलं ना. कोरोनाचं पहिल्या दुकानदार कोरोनाचं करण्यात काहीच झालं नाही आम्हाला. 8 रुपयाने माल दिलेला होता. तेव्हा आम्ही नव्हतो ना. म्हणजे ओळखच नव्हतं. तुम्ही मागचे तुमचे सगळे जे काही उपद्व्याप होते, आता यावर्षी एक नीलमध्ये राहू आम्ही. तुम्ही वैदिकने ते फेडत आले का? हा, पाहिलं का? हा, खायला इकडं कामाला तिकडं. कसे उतरायचे सांगा. म्हणजे एवढे खड्डे पडलेले होते. एवढे खड्डे पडलेले होते. मग या वर्षी नील नाही, या वर्षी एकदम शिल्लक राहील. शिल्लक राहील. बरोबर आहे. आज हे तुमचं झाडाचं खोड आहे. जेवढं पहिल्या वर्षी होतं तेवढं दिसते मला या वर्षी. हा, हॅलो. हा, बरोबर. म्हणजे खोडाची साईज बिलकुल वाढली नाही. म्हणजे तुम्ही जेवढं दिलं ना त्याच्यापेक्षा जास्त काढलं. या बागेला दाबजोरपणे बेसल डोस टाका आणि ह्या बागेला कमीत कमी 1 पेटी अमृत जल द्या. किती? 1 पेटी. तुम्ही दरवर्षी या बागेला 1 पेटी अमृत जल संपवायचंच. पण हिच्याचं तुम्ही जर अमृत भरलं, कृषी अमृत आणि अमृत जल, तर ही कशी बनणार? एकदम नरम, एकदम मऊ. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला पहिलं हे शिकायचंय की हे अमृत जल आमच्यासाठी फार गरजेचं आहे. अमृत जल वापरत नाही तुम्ही तर तुमच्या जमिनीमध्ये हे अदब तुमचे कायम चालू राहणार. कायम तुमच्या डोक्यावर असं हे राहणार, टांगलेलं तलवार. काय का यावर्षी येतो का नाही, यावर्षी येतो का नाही. जो देव दिसतो ना त्याचं दर्शन घेते, जो दिसत नाही त्याचं कोण दर्शन घेतं? ही समस्या आहे. SSM मूर्ती दिसतं लगेच. आणि RNPH आणि कृषी अमृत काय आहे? अदृश्य आहे. त्याची ताकद दिसत नाही, पण त्याची ताकद त्याच्यापेक्षा डबल जास्त आहे. माती जर टिकली तर तुमचं आयुष्य भलं कल्याण होऊन जाईल. ₹30 बाजार असल्यावरती केमिकलवाल्यांचे ₹10 बाजार राहते. तुमचे जर ₹30 असेल तर केमिकलवाल्यांचे राहतो ₹10-15. बरोबर आहे? चूक आहे. बरोबर. आणि ₹10-15 लोक फेकून देते रस्त्यावर. बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढ्या कमी, याच्यापेक्षा कमी बाजार तर आपल्याला नाही होऊ शकत. म्हणजे एवढ्या कमी बाजारात जर तुमचे पैसे एवढे होत आहे तर म्हणजे ₹1 किती रुपये मिळाले? ₹5. तोट्यात येईल का आपण? आता यावर्षी ₹1 किती मिळणार? ₹10. आता तुम्हीच म्हणते, मी नाही म्हणते. ते बी अतिशय आबळीच्या काळात. एवढी घाई का बरं केली? सकाळी 14 लगेच हार्वेस्टिंग का हो? चालूच राहत नाही. हा नाही, पण काय सौदा झाल्यावर थोडासा एखाद दिवस तरी दम काढतो ना व्यापारी. हा, अच्छा, बर. कसं काय माल वगैरे? मला आता तुम्हालाच पाहिजे. त्यांना विचारतो मी. तुम्ही आता इथे आजूबाजूला हार्वेस्टिंग करत असाल ना? आता कितवा बाग आहे तुमचा या वर्षीचा? 15वा प्लॉट आहे. अच्छा, आता किती वाजता सुरुवात केली होती हार्वेस्टिंगला? आज 10:30 सुरुवात केली होती. किती काळ माल काढलात? 400 जाळी. म्हणजे एका जाळीत किती किलो आहे? 9 किलो. अच्छा, म्हणजे जवळजवळ 360, 36 क्विंटल काढला. अच्छा, म्हणजे 3.5 टन पेक्षा जास्त. बर बर बर. काय रेट काय ठरलाय? ₹60. बर. आणि मग तुम्ही आतापर्यंत जे मार्केटिंगमध्ये हार्वेस्टिंग करताय
तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला तुम्ही तुम्हाला क्वालिटी भरपूर बदल आहे. बरोबर आहे ना. समजा हा माल असं धरला की नाही, काय धरलं मी आता, म्हणून काय व्हायला पाहिजे, सुद्धा नाही होत. बरोबर, काय व्हायला पाहिजे, एकदम बरोबर. व्हायला काय पाहिजे, चला माने सुद्धा सुटत नाही. काय जादू आहे का माझ्याकडं? हां, बाकीचे दर्शक करा बरं असे तुम्ही. नाही नाही, शक्यच नाही. म्हणजे तुम्हाला त्या द्राक्षामधला अजून अभ्यास करायची काय आहे, गरज आहे. बा हा किती जड आहे का, आहे ना. त्यात मुद्दा काय आहे की याचा अजून एक देठ कडक आहे, म्हणजे हा माल लूज पडणार नाही, हा त्याचा पुरावा आहे. आता ही जमीन आहे तुमची, आपण 3 वर्षापासून वापरतो, मग कडकच राहते, नरम का नाही होत? काय तीच मला कळून नाही राहिलं. आता एसएमएचं सुद्धा आहे ना, ते सुद्धा वापरलेले आहे. तसं नाही, आपण याला अमृत जल किती दिला असं पूर्ण सीझन मध्ये? अमृतजल नाही दिलं त्याला, खरं सांगायची गोष्ट, अमृतजल नाही दिले मी. अमृत जल नाही गेलं त्याच्या. जे मेन महत्वाचं आहे तेच तुम्ही द्यायला नाही त्याच्यामध्ये. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर या गावामध्ये, आणि आपण सलग 3ऱ्या वर्षी या प्लॉटवर आलो आहे. हे आपलं 3रं वर्ष आहे बरोबर? 3रं वर्ष. हां, तर चौरे साहेबांच्या शेतामध्ये आपण SCT वैदिकच्या माध्यमातून हा 3ऱ्या वर्षाचा प्लॉट आपण बघतोय. साधारणतः मला वाटतं हा बाग हार्वेस्टिंग आज चालू झालेलं आहे, बरोबर आहे सर? तर द्राक्ष म्हणजे आज नाशिकमध्ये प्रत्येकाच्या गळ्यातलं हाडूक बनलेलं आहे. ते पुढे सरकत नाही, मागं उलटी होऊन बाहेरही निघत नाही. म्हणजे त्याला सोडूशे पण वाटत नाही आणि त्याच्याबरोबर काही जुळत पण नाही. असंच आहे ना? हा, असंच आहे. खरं आहे का? बरोबर आहे. जनरली जी परिस्थिती आहे की द्राक्ष म्हटल्यावर सगळेजण जरा कानाला खडाच लावून राहील, खडा लावतो, बरोबर आहे की नाही? द्राक्षाच्या बाबतीमध्ये मी मगाशी येताना म्हटलो की द्राक्ष शेतकऱ्यावर विश्वासच बसत नाही. कसा विश्वास ठेवायचा? कारण द्राक्ष शेतकरी म्हटला की रसायनामध्ये पूर्णपणे गुरफटलेला व्यक्ती, बरोबर आहे की नाही? तर त्याला त्या रसायनामधून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. जरी सापडला बी तरी तो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, बरोबर आहे? तर या सगळ्या गोष्टींची परिस्थिती असताना तुम्ही 3 वर्ष SCT वैदिक बरोबर टिकले, याचं काय कारण आहे? पूर्ण खात्री झालेली नाही SCT वैदिकची आपल्याला. तुमचं नाव पत्ता सांगा. दिलीप गेनू चौरे, राहणार ओझर, मी तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 98 22 34 88 38. बरोबर. आता समजा तुम्ही ओझरमध्ये राहता, म्हणजे हा जो एरिया आहे हा द्राक्षाचं माहेर घरच, बरोबर आहे ना? मग इथे द्राक्ष जेव्हा आता आपण पहिल्या वर्षी आलो तेव्हा तुम्ही इथं पहिलंच वर्ष होतं तुमचं, पहिलेच वर्ष. आणि आपण किती महिन्यामध्ये धरला होता बाग? 13 महिन्यात बाग आणला. 13व्या महिन्यात बाग धरला. तर 13व्या महिन्यात ज्यावेळेस बाग धरला तर हार्वेस्टिंगला आला होता 13व्या महिन्यामध्ये. तो 13व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला आलेला हा बाग आहे. 10 जानेवारीला रिकट घेतलेलं आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये त्याचं हे केलं होतं, ग्राफ्टिंग केली होती 10 जानेवारी. आणि आज जानेवारी किती आहे? आज 2 फेब्रुवारी. आता 2 फेब्रुवारी, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण, 1 वर्ष 10-12 दिवस. म्हणजे 1च वर्षाचं प्लॉट आहे लावून. 1 वर्षाचं. आणि मालही झाड माल तरी 75% माल कमी केलेले आहे, म्हणजे वरून बोड एवढं झालं. बरोबर आहे ना? 13व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला बाग आला तर किती माल निघतो भाऊ पहिल्या वर्षी? पहिल्या वर्षी काही एकरी साधारण 50 क्विंटल तरी आसपास. बरोबर आहे की नाही? म्हणजे बुवा खायला प्यायला पाहुणे रावळ्यांना तेवढंच फक्त, बरोबर आहे ना? राईट. म्हणजे जर इथे जर परिस्थिती पाहिली तर माल एवढा होता की 180 बसला होता. 180 काय, बरोबर आहे ना? म्हणजे जनरल निघतो किती? 4-5 टन, आणि इकडे निघाला किती? 180, बरोबर आहे ना? 18 टन. 18. म्हणजे एक किती क्षेत्र आहे हे? 3 बिघे. 3 बिघे, म्हणजे 1.5 एकर. 1.5 एकर. आणि झाडं किती आहे? 1550. बरोबर आहे ना? म्हणजे 1.5 एकरचे 1800, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झालं ना? म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न पहिल्या दिवशी या झाडाने दिलं आपल्याला. त्याच्यानंतर
आपण जर पाहिलं दुसऱ्या वर्षी मग एवढं जर उत्पन्न पहिल्याच वर्षी निघालं दुसऱ्या वर्षी माल निघत नाही, नाही. विषयच नाही ना. कारण ते झाडाचा सगळा कस काय झालेला आहे, निघून जात. निघून गेलेला आहे. हा. मग अशा कंडिशन मध्ये दुसऱ्या वर्षी वरून दुष्काळ बी पडला. दुष्काळ. खरं आहे का? हा, पाऊस पाणी कमी होतं. पाणी. मी बोलतोय ते तुम्हाला आठवतं का? बरोबर आहे. हा. आणि मग त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बाग धरणार होते हा. त्यावेळेस तुम्हाला विश्वास होता का या वर्षी बाग धरू? विश्वास नव्हता. मागच्या वर्षी हा, नाही नव्हता. नव्हता. तुम्हाला काय वाटलं या वर्षी काय माल हा, तुम्हाला विचारलं होतं ना येऊन मी छाटू का नको. बरोबर आहे की नाही? हा, बरोबर आहे ना. मग त्या वर्षात तुम्हाला भरपूर अडचणी आल्या हा. कारण पाणी कमी होतं. हा. त्याच्यानंतर अनेक अडचणी. मग तुम्ही त्या वर्षी रेस्ट पिरियड मध्ये स्टोरेज काय एप्रिल छाटणीच्या वेळेस पाहिजे तसं झालं नाही. नाही. उन्हाळ्यात पाणी एकदम कमी पडून राहिलं होतं. म्हणजे खरड छाटणीला पाणी नव्हतं. हा, नाही फरट पाणीच मिळेल नव्हतं याला. पाणीच काहीतरी नव्हतं. ड्रिपने थोडंसं पाणी दिलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं याला फन वकर पण अजिबात नाही. जसं म्हणजे ग्राफ्टिंग करेल ना तसपासून तसं त्याला याच्यात मशागत नाही. मग तुम्ही युरासिलचा एक स्प्रे बी घेतला होता. हा, घेतलं होतं. आणि जेव्हा बाग तुम्ही धरला गोळी छाटणीला छाटणी करून हा, काय झालं होतं? 90% माल काढावा लागला होता. 90% खुडून टाकलेलं आहे खाली. काय काय 90% खाली खुडून टाकेले माल. एवढा आलता? एवढं आले तेव्हा कळालं का युरेसिल वापरायची गरज नाही. गरज नव्हती त्याच्यामुळे खोडायची पाळी आली. आली. तुम्ही जर ते युरासिल वापरलं नसतं तर काहीच गरज नव्हती. म्हणजे माल लिमिट मध्ये राहिला असता. बरोबर आहे ना. हा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की पहिल्या वर्षी एवढा 18 टन निघून सुद्धा दुसऱ्या वर्षी परत माल चांगला धरला का? बरोबर आहे की नाही? हा. तर साधारणतः तुम्ही बेसल डोस बी बेत टाकला होता. टाकलं होतं. का बरं? कारण तुम्हाला वाटलं पाणीच नाही. पाणीच नाही. मग तुम्ही बेसल डोस कधी टाकला होता त्यावेळेस? नंतर टाकलं होतं गोडबार छाटणीला. एप्रिलला टाकलंच नव्हतं. बरोबर का? नीट लक्षात घ्या. एप्रिलला तुम्ही बेसल डोस काय टाकला तर पाणी नव्हतं. पाणी नव्हतं. मग तुम्ही तो डोस कधी टाकला? डायरेक्ट गुढीला. गुडीला टाकला. आणि लगेच एकदम जबरदस्त काय निघाला माल. म्हणजे पहिल्या वर्षी एवढा माल निघून सुद्धा दुसऱ्या जमिनीमध्ये आणि त्या काडीमध्ये काय होतं? ताकद होती. ताकद होती. बरोबर आहे की नाही? 2 वर्ष सलग झाले. मागच्या वर्षी माल किती निघाला? 240. काय बात करता? हा, 240 निघाला. जीव घेतात काय झाडात? 240 कम्प्लीट निघाला. म्हणजे रेस्टला काहीच नाही टाकलं. काहीच नाही टाकलं. तरी पण किती निघाला? 240. 240 माल निघाला 1.5 एकर मध्ये. म्हणजे एकरी जर काढला तर किती झाला तो? भागिले 3 करा त्याला. 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16. बी गेला 8 टन 80 क्विंटल. म्हणजे 16 टन निघाला. खूप झाला ना तो. म्हणजे एका झाडावर 1.25 किलो माल जवळ. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात मागच्या वर्षी भरपूर माल निघाला. ह्या वर्षी तिथून पुढची कहाणी काय ती आम्हाला ऐकायची. पुढची कहाणी तुम्हाला सांगतो. मे म्हणजे खरड छाटणीला थेंबर पाणी नव्हतं या बागेला. हे बागेला. अक्षरशः घरात प्यायला पाणी सुद्धा नव्हतं. बोर आटून गेलेले होते. ते तुम्ही मे महिन्यामध्ये माल उतरवला. हा, माल उतरवल्यावर काय परिस्थिती झाली? थेंबर पाणी नाही. प्यायला बी प्यायला सुद्धा नाही. घरात प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. एवढी परिस्थिती पाहिजे. वाईट झाली. मग काय केलं? तरी छाटणी केली. महिनाभर बाग फुटला नाही. बर. मग पाणीच राग नाही ना? हा, पाणीच नाही. बर. मग राग आला. 2 लिटर सॉइल चार्ज घेतलं. वॉटर चार्ज घेतलं. आणि पुन्हा आपलं कोणतं ते चार्जर फ्रूट चार्जर ते 2 लिटर घेतलं टिपाला. बर. आणि मारलं. फवारा मारला. ते 8 दिवसात बाग फुटून झाला. बर. पाणी किती होतं तेव्हा? काहीच पाणी नव्हतं ना. काहीच नाही. काहीच पाणी नव्हतं ना. एप्रिल छाटणीला. हा, काहीच पाणी नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंग झाल्यावर हे जे समजा या दिवसामध्ये तुम्हाला जेवढं काही तेवढं बागेला मिळालं तेवढंच फक्त. तेवढंच. बर. मग पुढे काय केलं? नुसतं ते फवारीच माहिती राहिली. हा, जर खालून काहीच नाही दिलं? काहीच नाही. खालून काहीच नाही. पेस्ट ते दिलं फक्त ड्रेंचिंग. बर. म्हणजे तुम्ही पूर्ण RNPH वापरण्याच्या ऐवजी हेल्थ आणि पेस्ट जास्त वापरत होता. बरोबर आहे ना? हेल्थ चार्जर आणि आपलं प्लांट चार्जर प्लांट चार्जर हे दोन्हीच फक्त तुम्ही जास्त वापरले. बर. RN काय त्याच्यामध्ये दिला नाही? नाही नाही. त्याच्यामध्ये लिप टाकलं होतं आपण. अच्छा. का बरं मग RN का नाही दिलं? खाली पाणीच नाही ना. काय करतो असं. मग हे 2 कसे काय दिले खाली? दिलं कसं तरी ते. तर मग त्यांचं म्हणणं असं होतं तेव्हा बेसल डोसला पाणी नाही बघ. हेल्थ चार्जर आहे ना DNA वरती काम करतं. प्लांट चार्जर आहे ना ते झाडाला
म्हणजे डीएनए वरती काम करून ते हेल्थ देईल. बरोबर. तर मग त्याच्यावरती म्हणजे तुम्ही फक्त रोगातून वाचावे एवढीच अपेक्षा ठेवली. हा बस. ताकद मिळून तर नाही नाही मिळून. मिळून. बर, मग तुम्ही बाग फुटली, मग काय त्याच्यावरच सपकिन केली. पाणी पाणी नाही, काय बात करता, बिगर पाण्याचं बिगर पाणी. पुन्हा हा म्हणजे एप्रिल साठी बिगर पाण्याची पूर्ण. पूर्ण. मग आता हा बाग येईल म्हणून वाट गॅरंटी नव्हती. काय बात करताय तुम्ही. हा ना. एप्रिल छाटणी नंतर पाणी नाही. हा पाणी त्याच्या अगोदर किती दिवस पाणी नव्हतं. काय खाली खाली करायचं त्याच्यामुळेच माल लूज पडला होता माझा. खाली नसतं. करायच्या वेळेस पाणी कमी पडलं. पाणी कमी पडलं होतं. पाणी कुठलं आहे तुमचं असं. विहिरीचे बोरचे ते वाटून जातं हाटून नंतर पाणीच नाही. पाणीच नाही. कॅनल ना कॅनल आहे ना वागडचं कॅनल आहे आणि हे टेलला येत्या त्याच्यामुळे इथपर्यंत पाणी पोहोचत पाणी येत नाही. बरं, मग म्हणजे बागाचा यावर्षी विषय एकदम संपलेला होता. म्हणजे बाग जागवावा एवढीच फक्त फक्त एवढीच इच्छा. छाटल्यानंतर नाही बेसल डोस भरला ना यावर्षी भरला. हा भरला. फुल भरला तो. फुल भरला. हा. काय भरलं. कृषी अमृत ते पूर्ण ते भरलं. किती भरलं होतं कोणी. 30 बॅग होत्या त्या. 30 बॅग कृषी अमृत. हा नंतर नंतर आपलं न्यूट्री ते न्यूट्री. सगळं. ते 3-3 किलो. नाही 4.5 किलो पडलं 1.5 किलो म्हणजे दीड पट दिलं. हा दीड पट दीड दिलं. एकरच्या हिशोबाने. हा. बरं, मग आणि ते SSM घेतलं होतं आपण. त्याच्यामध्ये परत मिक्स हो, yes. किती बॅगा घेतल्या. त्या जवळपास तीन- 3 तीन- बॅगा तीन. घेतल्या त्या आपण. अच्छा, हा. बर. पण मला कृषी अमृतपेक्षा SM चे डोस चांगले वाटले. बर, तुम्ही बेसल डोस दिला. हा बर, मग तिकडून पुढे चालू झालं कार्य आपलं. SSM चे डोस म्हणजे परत रिपीट केले का तुम्ही. हा repeat परत रिपीट करेल हे. किती वेळा रिपीट केले. तीनदा. लयच प्रेमात पडले वाटतं तुम्ही. सांगतो मला कृषी अमृतपेक्षा SM चांगले वाटू राहिले. बरोबर आहे ना. हा माझं पाहून जालन्यावाल्याचे मला फोन येतात. हा, त्याला टाकायला लावलं. परत आता 2-3 दिवस झाले ते फोन आला मला, भाऊ एकदम रिझल्ट मस्त मिळालेले. हा ना. द्राक्ष शेतकरी म्हणल्यावर संशोधकच आहे ना. हा मी त्याच्यामुळे शिकायला आलो आधी. कारण मला खूप शिकायची गरज आहे. पहिला डोस टाकला हा, बरोबर आहे. हा. आपण क्रमवार जाऊ. मग बाग व्यवस्थित फुटला. फुलारत आल्यानंतर निम्मा माल गेलेला आहे याच्यातला. बर, फ्लॉवरिंग मध्ये आले. फ्लॉवरिंग मध्ये कोजू मध्ये. बरोबर, जाणार 100% जाणार. हा बरं, मग नंतर काय आलं. हा वाचलेला एवढा. बरं, मग वाचवण्यासाठी काय केलं. काय सोपी आयडिया केली. काय मी जास्त केली, फक्त झाडाला जखमा केल्या. जखमा केल्या म्हणजे काय केलं. टोचे मारले झाडाला फक्त झाडाला. हा का बरं असं. त्याच्यातून जे खालून जे पाणी जातं ना ते वर जाऊन देत नाही. हा, त्याच्यामुळे गळ थांबली जाते. बर बर बर. म्हणजे झाडाला तुम्ही टोचे मारले. हा मग आता ही जी पावडर निघती हा हिचं कारण काय. मिलीबग वाढा जायला लागला होता. मग हे काय केलंय. पावडर टाकली. डस्टिंग केलं. डस्टिंग केली. तर मला एक सांगा, हा. पहिली गोष्ट तुम्हाला यावर्षी एवढा त्रास झाला हा कशाचा. मिलीबगचा, हा गळीच कुजीचा, अजून काय त्रास झाला. बाकी भुरीचा झाला यावेळेस. भुरीच झाला. भुरी. यावर्षी. ओके. हा. मग आता मग भुरी वाचवण्यासाठी काय केले. हे आपलेच औषध मारले. बाकी काहीच नाही. बाकी काही मी नाही. तुम्ही केमिकल नावाला काहीच नाही. काहीच नाही. फक्त तुम्हाला सांगतो एक काटे 2 दिवस म्हणजे 8 दिवस नव्हते तेवढा त्या पावसाच्या मध्ये काहीतरी मारायला पाहिजेत म्हणून जेड 78 मारलेले. कुठे प्रयागराजला गेले ते. म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला एकच स्प्रे झाले. हा एक झालं. 1-2 झाले. एक दोन का 3. 2 झाले तो. 2. एक 1.8 दुसरा. बस दुसरं त्याचेच काही. 2 केले. हा त्याचे 2 केले. म्हणजे काय नाही ते रिपीट तेच औषध मार. गरीब औषध. नाही जेडाचे तर कॉन्टॅक्ट फंगिसाइड गरीब येते. नाही गरीब आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या प्रॅक्टिस मध्ये परत जागे झाले. हा बर बर, ठीक आहे. तुमचं अर्धा माल सेट झाला. अर्धा माल सेट झाल्यावर पुढे परत ट्रीटमेंट काय केली. मग आपलं रेग्युलर ते शेड्यूल चालू. दुसरा बेसल डोस कधी घेतला. 60 दिवसांनी आता परत 60 दिवसांनी घेतला. मग 60व्या दिवशी परत काय टाकलं. SMS टाकलं फक्त. SMS आणि SMS नाही SSM टाकलं. मिराकल आणि ते सगळे टाकले. अच्छा. सम्राट, शक्ती, मिराकल आणि ह्युमस गोल्ड किती बॅगा टाकल्या. 3 टाकले ते. मिरेकलच्या 2 टाकल्या. सम्राटच्या 3, हा शक्तीच्या 3, हा. मिराकलच्या 2 आणि ह्युमस गोल्डच्या 2 एवढ्या 3-3-2-2 असा बेसल डोस घेतला. हा. बरं, दुसरा हा मग तो वरच्यावर टाकला का काढून दिला. काढून दिला आता थोडा. ओके. त्याच्यानंतर तिसरा तिसरा नाही टाकला.
दोनच टाकले. ओके. पहिल्या याच्यामध्ये पण घेतलं होतं तेव्हा किती येत होतं SSM? एवढंच. ओके. म्हणजे तुम्हाला SSM चे प्रेमात त्याच्यामुळे पडले होते. हा. बरं. अजून मग सॉइल चार्जर किती गेलं एवढ्याला? जवळजवळ 40 लिटर जायले. 40 लिटर गेलं. बाकीचं सगळं शेड्यूल प्रमाणे वापरलंय? सगळं शेड्यूल प्रमाणे. तुम्हाला वाटत नाही यावर्षी बाग नाही येणार? वाटलं तर. का बरं? दिसतच नव्हतं ते मला काही. मग तुम्ही त्यांच्याकडून चष्मा घ्यायचा ना, त्यांचा चष्मा आहे. परलवडचे हे काही नाही, नाना उगाच आपल्याला दबित स्वतः. खरंच शपथ, हे आले ना, हे आले ना तेव्हा यांनी सांगितलं बाग चांगला आहे म्हणे, तुम्ही नाराज होऊ नका म्हणे. त्याच्यामुळे काहीच नाही. ट्रॅक्टर चालत नव्हते. ही अजून पाहणार ती परिस्थिती. ट्रॅक्टर चालत नाही. म्हणजे खाली काय होतं? पूर्ण चिखल. का बरं असं? पाऊसच तेवढा होता ना. पाऊस झाला, तिसऱ्या दिवशी पाऊस चालू झाला. छाटल्यानंतर पाऊसच चालू. इकडे पाऊस उशिरा यायचा. बर. म्हणजे चान्सच नाही वर काही मारायला. फवारे मारायला गेलं तर ट्रॅक्टर अटकून बसायची. फवारे मारणेच नाही. बरं. का तुम्हाला एवढ्या अडचणी? बाकीच्यांची काय परिस्थिती असं? बाकीच्यांची काय परिस्थिती या परिसरामध्ये तुमच्या माहितीतले जेवढे आता तुम्हाला याच्याबरोबर तुम्हाला बागण्यात नेऊन दाखवलं असतं. आज त्याच्या हार्वेस्टिंगला सुद्धा पाळी नाहीये. त्याला म्हणजे चान्सच नाही, काहीच नाही. काय त्याला टेन्शनच नाही हार्वेस्टिंग करायचं, काही लोडच नाही. पूर्ण सनबर्निंग झालेलं आहे. काय बात करता? हा. कुठला आहे बाग तो? इथं आपल्या गावातच. काय कारण? ती काय जाणायची तशी केमिकलची. ते केमिकलची बाग. म्हणजे तुमच्या परिसरात जी बाग आता आहेत ते सगळे बागांची कंडिशन केमिकलनी घालून टाकलेली. तुमचं एकमेव सेफ राहिलंय. सेफ राहिले. ते बी कागद लावलेलं असताना, झाडाला साड्याने झाकलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडे ते झालेले. तुम्ही का नाही लावले? नाही, मला पहिल्या वर्षीपासून आपला अनुभव आलेला, त्याच्यामुळे काय करणार. नव्हते लावले. लोक गंगाचे वरून टाका म्हटलं का एवढा खर्च करायचा. किती खर्च येतो? मस्त खर्च येतो. तरी ते 15-20 हजार रुपये एकरी मजूर घेतो. हा. आणि ते वस्तू लावायची साडी? नाही, का पेपर लावायची. हा, पेपरचे. बरं. आणि पेपरचे सगळे वेगळे. तरी किती असेल? तो 40-1 हजार रुपये पण जातो तो. टोटल 35-40. आणि जर साड्या लावल्यावरून तर तो अजून वाढतो. साड्यांचा खर्च वाढवतो. म्हणजे 40,000 रुपये खर्च होतो. हा. मग तुम्ही 40,000 रुपये द्यायला पाहिजे आम्हाला. घेऊन जा. 40 नाही, 70,000. एवढ्या प्लॉटला 70,000 रुपये. तुम्ही जर केमिकल केला असतं तुम्हाला ते करावं लागलं असतं. बरोबर आहे की नाही? त्यांचे खर्च किती आहे? खर्च भरपूर आहे त्यांची. आणि आपला किती आहे? आपला कमी आहे. किती? त्यांच्यापेक्षा त्यांचा खर्च किती असेल का अंदाजे? एकरी त्यांचा कमीत कमी 1.5-2 पर्यंत गेले असतील ते. 2 लाख. म्हणजे 1.5-2 लाख पर्यंत खर्च येतो. बरोबर आहे. आपला खर्च किती आला असेल एसिडी वैदिकचा? आपला खर्च साधारण 31 पर्यंत गेला असेल खतासहित. बरं का? सगळं का 31. खत कोणतं? आपले सगळे खत आणि सगळं लिक्विड सगळं 31 पर्यंत. म्हणजे सगळा टोटल. त्यांचा खर्च 2 लाखापर्यंत. ह्या 1.5 एकराचा विशेष. 1.5 एकराचा त्यांचा एकरी 1.5-2 लाख. 1.5 लाख 1.5-2 लाख. बाप रे. हे बाग निघेल याची गॅरंटी नव्हती. खर्च कमी आला. आता आपण उत्पन्न काढू. पहिल्या वर्षी किती खर्च आला होता आपल्याला एसीटीचा? मला आठवतं काहीतरी 80,000 रुपये काहीतरी बोलले तुम्ही. 80-90 हजार. बरोबर आहे ना? त्यावेळेस किती पैसे झाले? त्यावेळेस मार्केट नव्हतं. तरी पण किती झाले? तरी 30 रुपयाने दिले होते ते. तरी 18-54 5 लाख रुपये झाले. 5 लाख. वरची 40 सोडून द्या, कमी जास्त घटले असतील. म्हणजे 5 लाख रुपये पहिल्या वर्षी झाले. 1 लाख रुपये खर्च. 1 लाख धरू खर्च झाले. 4 लाख रुपये राहिले. दुसऱ्या वर्षी तुम्ही खर्च किती केला मागच्या वर्षी आपला? तो 140 पर्यंत गेला. 140 गेला. मागच्या वर्षी 240 माल निघाला. त्याचे किती पैसे झाले? काय भाव गेला तो? 30 ने दिला. म्हणजे 24-72 7 लाख धरा. त्यातला परत 1 लाख खर्च. 1.5 लाख धरा खर्च. बरोबर आहे ना? म्हणजे 5.5. 5च धरू. ते 2 लाख धरू खर्च. म्हणजे पहिला 5, दुसऱ्या वर्षी 5. या वर्षी किती माल निघाल? साधारण मला 180 परत. 180. म्हणजे पर एवढ्या आबळीत 180 पर अजिबात निघणार नव्हता. अजिबात नव्हता निघणार. तो 180 जाईल. तुम्ही सगळेच पैसे मला द्यायला पाहिजे. मग काहीच निघणार नाही म्हटल्यावर. खैर बरोबर आहे की नाही? आजी आजोबा आतापर्यंत 100 गेला. अजून 100 गेलाय. 100 गेला. अजून 90 एक निघल. आपण मगाशी गाडी पाहिली त्यात किती होते?
ते अजून एक पहिली गाडी भरून जायला अगोदर एक गाडी गेली म्हणजे सकाळपासून किती गेलाय 100 गेलाय म्हणजे काल अच्छा कालचा नाच मिळून तिकडचा अख्खा काढलाय हार्वेस्ट आता एवढा इथं पाठीमागे दिसतोय आपल्याला हा इथून इकडे सगळा पट्टा आहे हा पट्टा शिल्लक आहे म्हणजे 100 गेलाय 60 रुपयाने आता किती झाली त्याची 6 लाख मी हा विचार करतोय का तुमच्या बागेवर ह्या वर्षी समजा मिलीबग असेल किंवा भुरी असेल किंवा तुम्हाला कुजचा प्रॉब्लेम आला हे प्रॉब्लेम का आले एसिडी वैदिक वापरून सुद्धा पाऊस त्यावेळेस अजिबात नाही पावसाचा काही संबंधच नाही आपण काय सांगतो एसिडी वैदिक काय म्हणतं कमजोरीमुळे रोग येतो बरोबर आहे आज हे तुमचं झाडाचं खोड आहे जेवढं पहिल्या वर्षी होतं तेवढं दिसते मला या वर्षी हॅलो बरोबर म्हणजे खोडाची साईज बिलकुल वाढली नाही म्हणजे तुम्ही जेवढं दिलं ना त्याच्यापेक्षा जास्त काढलं झाडातून मातीतून मग तुमची माती जी कडक आहे ना त्याचं कारणीभूत काय आहे जेवढं तुम्ही दिलं तेवढं काढलं आणि गंमत पहा तुम्ही पहिल्या वर्षी बी म्हणजे पहिल्या वर्षाच्या एंडला म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या अगोदर पहिल्या वर्षीच्या तुम्ही पहिल्या वर्षी वापरलं तर ते धरल्यापासून वापरलं होतं का रेस्टपासून वापरलं होतं का लागवडीपासून ज्यावेळेस आपण उंडी लावतो उंडी लावून रिकट घेतली त्यावेळेस वापरलं बरोबर आहे म्हणजे रेस्ट पिरियड पासून वापरत आले पहिल्या वर्षी तर पहिल्या वर्षी तुम्ही रिकट पासून वापरल्यामुळं रिकट ते बाग धरला किती पिरियड भेटला किती महिने तो जवळजवळ 7 महिने जवळजवळ पिरियड भेटला बरोबर आहे मग 7 महिन्याचा रेस्ट पिरियड भेटला आणि त्याच्यामुळे तुम्ही 7 महिने कंटिन्यू वापरलं परत सीझनला बी वापरलं त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्याच वर्षी 180 माल मिळाला बघा बरं का दुसऱ्या वर्षी तुम्ही एप्रिलला काहीच वापरलं नाही का बरं पाणी तुमचं कारण नाटक पाणी नाही तरी बाग धरला युरासील मारलं बरं पाणी होत तुम्हाला युरासील नाही ना बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही त्यावेळी बेसल डोस नाही टाकला परत सीझनलाच टाकला मग सीझनला किती टाकले तुम्ही मागच्या वर्षी 2 बरोबर आहे ना 2 ह्या वर्षी परत एप्रिलला काहीच केलं नाही परत सीझनला किती टाकला एकच तो दुसरा नाही धरायचा SSM चा बेसल डोस धरायचा नाही SSM झाडासाठी आहे आणि कृषी अमृत आणि RNPH मातीसाठी आहे मग तुम्ही एवढे खुश का बरं आहे झाड खुश आहे वर आणि खाली पाहिल्यावर बोंब आहे म्हणजे SCT वैदिक मध्ये आम्ही काय सांगतो तुम्ही कशावर काम करा मातीवर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक पहिलं ऑर्गॅनिक करत होतो आता वैदिक सोबत करा पण कुठं काम करा मातीत मग आम्ही नुसतं वैदिक कसं का नाव दिलं असतं ना मग क्रॉप चार्जर टेक्नॉलॉजी असं नाव द्यायला पाहिजे तुमच्यासाठी खास SSM म्हणजे काय क्रॉप चार्जर वरती क्रॉपला चार्ज करा आणि RNPH काय आहे जमिनीला चार्ज करा जर तुमचं पीक सारखं असेल काय सारखं कांदा आहे किंवा तुमचं हे बाजरी आहे मका आहे ज्वारी आहे गहू आहे त्याला तुम्ही SSM टाकलं तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही परंतु बागांना जमीन पहिली तयार पाहिजे आज तुमच्याकडे ही कीड का बरी राहिली तुम्ही गॅप पडतो ना रेस्ट पिरियड हा मेन महत्वाचा आहे ना बांधपणाच्या काळामध्ये ज्यावेळेस स्त्री गर्भार असते किंवा एखादी गाई गाभण असते त्यावेळेस तिला जर खुराक नाही दिला आणि तिला दूध म्हणजे बाळंतीण झाल्यावर जर दिला त्याचं शरीराचं काय होती नाश होतो का नाही सेम ह्या बागेचं झालं कडकी बसली कडकी कळलं का तुम्हाला म्हणजे तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये तिला काहीच नाही दिलं फक्त सीझन आला का माल काढता म्हणजे ही जी तुमची पद्धत आहे ही राक्षसी पद्धत आहे फक्त पाहिजे ठीक आहे तुमच्यावर कर्ज आहे हे सगळं बरोबर आहे पण वैदिक होतं म्हणून वाचलं ही जर बाग केमिकल असती तर मागच्या वर्षीच नसते आली हे खरे खोटे खरे आणि या वर्षी तर अजिबातच नसते आली परंतु जे तिच्यात ताकद आहे ती ताकद कशाची आहे सगळी वैदिकची आहे शुद्ध ताकद असल्यामुळे ती बाग वाचली नाही तर असा माल टिकूच शकत नाही हे सगळं असं लटकलं असतं खाली डोळं पांगळं आणि यावर्षी तुम्हाला SSMनी वाचवलं तारलं फक्त बरोबर आहे की नाही तुम्ही ह्या मातीमध्ये काय काय करायला पाहिजे समजा तुम्हाला पहिल्या वर्षी 5 लाख भेटले दुसऱ्या वर्षी 5 लाख भेटले ह्या वर्षी पण तुम्हाला आताच तुम्हाला 5 लाख भेटल्याच्या आसपास अजून किती माल जाणार आहे 70-80 जाणार इझी
म्हणजे 8-48 अजून 3-4-5 लाख रुपये होतील. बरोबर आहे. म्हणजे या वर्षी तुम्ही या बागेला दाबजोरपणे बेसल डोस टाका आणि ह्या बागेला कमीत कमी 1 पेटी अमृत जल द्या. किती? 1 पेटी. तुम्ही दरवर्षी या बागेला 1 पेटी अमृत जल संपवायचंच. ते गरज आहे का नाही ते नाही पाहिजे, 1 पेटी संपवायची. सरांनी सांगितले ना 1 पेटी केवढ्याला आहे? 10 याची 6,000 रुपये. किती? 6. आता सगळी माती अशी भुसभुशीत अशी नाही, एक पान करपलेलं नसतं तुमचं. अहो मला सांगा, आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशामध्ये? पाण्यामध्ये. हे जे पाणी आहे, हे पाणी बघ काय झालं, हे सगळं क्षार आहे. हे काय आहे? सगळं क्षार. हे काय आहे? कडकपणा आलेलं आहे. हे कडकपणा आहे. कशामुळे? त्याच्यामध्ये काय आहे? क्षार आहे. क्षार. बरोबर आहे ना. तुम्ही जर समुद्राच्या पाण्यामध्ये गेले, तिथे काय राहते? क्षार राहते. तुम्ही जर पाण्यात गेले तर पायाला काय करते? अशी टोचता. म्हणजे हे जे क्षार आहे, हे क्षार जमिनीमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत याला पांढऱ्या मुळीला स्कोप देणार नाही, जीवाणूंना स्कोपच देणार नाही ते जमिनीमध्ये. म्हणजे आमचं पाणी जे आहे आज बघा, ह्या सृष्टीमध्ये पंचमहाभूत आहे. म्हणजे कोणते? पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी आणि आकाश. आकाश सगळ्या शेवटी. बरोबर आहे ना. मग आता याच्यामध्ये मला सांगा, पृथ्वी म्हणजे ही दिसते आणि जल म्हणजे हे पाणी. बरोबर आहे. आमच्या शरीरामध्ये किंवा ह्या द्राक्षामध्ये किंवा जेवढे जिवंत आहेत प्राणी वगैरे सगळ्यांमध्ये 70 ते 75% पाणी असतं. आपल्यामध्ये पाणी किती आहे? आपल्या शरीरामध्ये 70% पाणी. बरोबर आहे. या पृथ्वीवर सुद्धा पाणी किती आहे? 70% आहे ना. 71% पाणी आणि 29% जमीन. असंच आहे ना, उघडी. मग तेच प्रमाण आमच्या शरीरात पण आहे, तेच प्रमाण इथं पण आहे. म्हणजे आमच्या शरीरात माती जास्त आहे का पाणी जास्त आहे? पाणी. ह्याच्यामध्ये हे पाण्याने जास्त बनलंय की मातीने? माती फक्त 12% आणि पाणी किती आहे? 70%. मग आता मला सांगा, तुमच्यामध्ये जर एवढं पाणी आहे तर आम्ही पाण्यावर जास्त काम केलं पाहिजे का मातीवर? मातीवर जास्त. मला तर आता वॉटर चार्जर टेक्नॉलॉजी काढावं लागलं असं वाटतं. हे बघा ना तुम्ही. म्हणजे जोपर्यंत क्षार आहे तोपर्यंत तुमचं सोनं गहाण आहे, ते तुमचं आहे पण मिळणार नाही तुम्हाला. व्याज भरती नाही तोपर्यंत. तुम्ही जर काही दिवस जर नाही भरलं ना तर ते मुद्दलीसहित जप्त होऊन जाईल. म्हणजे काय? तुमची जमीन डायरेक्ट नापीक होऊन जाईल. इथं काहीच उगवणार नाही. असं झालं काही लोकांचं, काहीच उगत नाही. तिथे सोनं काय झालं? जप्त. म्हणजे क्षार जे आहे, हे क्षार जर चिलेट झाले तर खत आहे. क्षार जर चिलेट झाले, शेणखत जर कुजलं तर काय आहे? खत आहे. आणि ते जर सडलं तर काय आहे? विष आहे. हे सुद्धा हे जर अशा प्रकारे कडक झालं तर ही माती काय आहे? ह्यासाठी शत्रू आहे. आणि जर मऊ झाली तर ती कोण आहे? आई आहे. आज आपण आपल्या मातीला काय बनवलंय? पुतना राक्षसीन बनवलंय. हिच्यामध्ये सगळं काय आहे? पुतनीने आपल्या थनांमध्ये काय भरलं होतं? विष. कोणाला मारायचं? त्याला, कृष्णाला. हा तुमचा कृष्ण आहे किंवा हा कृष्ण आहे, शेतकरी. बरोबर आहे. आणि हे माती कोण आहे? पुतना आहे. आज कोणी बनवली पुतना? लोकालिक बनवायला. हिला पुतना बनवलं आणि काय बनवलं? विषारी बनवलं. आणि ती विष ओढणार कोण आहे? झाड. आलं लक्षामध्ये. पण हिच्याचं तुम्ही जर अमृत भरलं, कृषी अमृत आणि अमृत जल, तर ही कशी बनणार? एकदम नरम, एकदम मऊ. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला पहिलं हे शिकायचं आहे की हे अमृत जल आमच्यासाठी फार गरजेचं आहे. अमृत जल वापरत नाही तुम्ही तर तुमच्या जमिनीमध्ये हे अदब तुमचे कायम चालू राहणार. कायम तुमच्या डोक्यावर असं हे राहणार, टांगलेलं तलवार. काय का यावर्षी येतो का नाही, यावर्षी येतो का नाही. अहो एससीडीचा शेतकरी म्हणजे बिंदास शेतकरी. बघा तुम्ही टेन्शन मध्ये 3 वर्षामध्ये 20 लाख रुपये कमवून बसले. किती? तुमच्या लक्षात तरी आले का? कारण तेवढं कर्ज होतं म्हणून नाही आले लक्षात. मग हीच समस्या आहे की आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या जमिनी ह्या पूर्ण काय झाले? खराब. आणि त्याच्यात तुम्ही पाणी पण कशी भरता? सगळं बोरचं. साऱ्या दुनियाचे क्षार कुठे आहे? त्या बोरमध्ये. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे का इथून पुढे अमृत जल तुमच्यासाठी कंपल्सरी. कृषी अमृतचा बेसल डोस तुमच्यासाठी कंपल्सरी. तुम्ही जे म्हणले ना कृषी अमृतच्या पेक्षा मला SSMचे रिझल्ट भारी वाटता, कोणाला बी गावापेक्षा पाऊस भारीच वाटता. का बरं?
ते लगेच खायला मिळते. गव्हाचे पाव बनवायची मध्ये आणि डोक्याला टाप आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण ही जी जमीन आहे ही पाव बनवायला तयार आहे, पण तुम्ही जर सगळेच पाव आणले, तुमच्याकडे एक पोतं गहू आहे, तुम्ही अख्खीची पाव बनवून आणली, तुम्ही किती खाशाल आज? बाकीचे काय होईल? वेस्ट जाते. बरोबर आहे ना. तुम्ही खाऊ शकणार नाही ना. पाव खाऊ शकता पण तुम्ही तेवढे नाही खपू शकत ना फॅमिलीला. म्हणजे तुम्हाला दररोज थोडे पाव पाहिजे थोडे, आणि गहू मात्र भरपूर पाहिजे. तसं जमिनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही RNPS टाकता, कृषी अमृत टाकता, हे काय आहे? गहू आहे. आणि तुम्ही SSM टाकलं म्हणजे ते काय आहे? पाव आहे. त्याचा पॉवर लगेच काय होतो? ते पॉवरफुल आहे पण त्याचा पॉवर संपतो. लक्षामध्ये तुमच्या जमिनीला SSMचा पॉवर मिळत नाही. बागायती जमीन लक्षात ठेवा. हा, जिरायती असेल तिला मिळत. जिरायती जमीन याच्यामुळे नरम होती SSM मुळे, परंतु बागायती जमीन अशी क्षारपड जमीन SSM नी नरम होणार नाही. SSM वर तुम्ही पिकू शकता, माती नाही कमवू शकत. माती कमवायची तर तुम्हाला RNPH आणि कृषी अमृत हे लक्षात ठेवायचं. कळलं का? आणि आपलं असं राहतं, देखल्या देवा दंडवत. जो देव दिसतो ना त्याचं दर्शन घेते, जो दिसत नाही त्याचं कोण दर्शन घेतं? ही समस्या आहे. SSM मूर्ती दिसतं लगेच, आणि RNPH आणि कृषी अमृत काय आहे? अदृश्य आहे. त्याची ताकद दिसत नाही, पण त्याची ताकद त्याच्यापेक्षा डबल असते. माती जर टिकली तर तुमचं आयुष्य कल्याण होऊन जाईल. म्हणजे आज जर तुमच्या बागेत जर पाहिलं तर तुमचं जर खरोखर पूर्वीचे खड्डे जर नसते तर आज तुम्ही 20 लाखाचे मालक होते. ते तर आहेच. बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या बागेला तुम्ही आज जे तरसवलंय तिला पुरेसं पोषण नाही आहे. तसं तुम्ही नियमाने 3 बेसल डोस टाकायला पाहिजे. दरवर्षी तुम्हाला जर 5 लाख भेटता, तुम्ही अजून एक 50,000 रुपये खर्च करायला काय हरकत आहे? 50,000 3 अजून एक एक्स्ट्रा बेसल डोस टाकल्यावर किती वाढेल खर्च? 30,000 रुपये एकरी. बरोबर आहे की नाही. म्हणून तुम्हाला मी काय म्हटलो, SCTचा जो खर्च आहे तो काहीच नाही आहे. का? कारण त्याचा जो रिटर्न देण्याचा जो प्रमाण आहे ते खूप काय आहे? जास्त आहे. म्हणजे तुम्ही 1 रुपया खर्च केल्यावर आज तुम्हाला गॅरंटेड 5 रुपये अगदी कमीत कमी बाजारात. 30 रुपये म्हणजे काहीच बाजार नाही आहे, फिकून द्यायचा बाजार आहे. लोक 30 रुपयाचे बाजार असल्यावरती केमिकलवाल्यांचे 10 रुपये बाजार राहते. तुमचे जर 30 रुपये असेल तर केमिकलवाल्यांचे किती राहतो? 10-15 रुपये. बरोबर, चूक आहे. बरोबर. आणि 10-15 रुपये लोक फिकून देते रस्त्यावर. बरोबर आहे की नाही. म्हणजे एवढ्या कमी, याच्यापेक्षा कमी बाजार तर आपल्याला नाही होऊ शकत. म्हणजे एवढ्या कमी बाजारात जर तुमचे पैसे एवढे होत आहे तर म्हणजे 1 रुपयाला किती रुपये मिळाले? 5 रुपये. तोट्यात येईल का आपण? आता यावर्षी 1 रुपयाला किती मिळणार? 10 रुपये. आता तुम्हीच म्हणते, मी नाही म्हणते. ते बी अतिशय आबईच्या काळात. म्हणजे एवढं जर गॅरंटी मिळतंय तर का आम झाडाला अशक्त ठेवतो? का आम्ही मातीला उपवाशी ठेवतो? कारण दाखवतो आम्ही पाणी नाहीये. मग माल कसे घेते? पाणी नाही. आपलं हे टाकलं होतं परत खत SSM नाही, आपलं कृषी अमृत कधी टाकलं? गाईचं गोअमृत टाकलं होतं. गोअमृत किती टाकलं याला? जवळजवळ 30 ट्रॉल्या टाकलेले. बरोबर आहे ना. परंतु तिकडून आणलं आपल्या घरच्या गाईचं साचवलेलं तर किती? 30 2 वर्ष साठले. बापरे, किती मिल्क चार्जर वापरलं 2 वर्षात? आता हा छोटा ट्रॅक्टर ना. हा, म्हणजे किती असेल तो सगळा? काय एक म्हणजे किती टन भरला असेल सगळं ते टन? आता तो एक ट्रॉली जर आपण जर मोठी ट्रॅक्टरची ट्रॉली भरली तर किती? मोठ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जास्त 3.5 ट्रॉल्या बसतात. या 3.5 बसतात ना. हा, म्हणजे जवळजवळ तुम्ही 7-8 ट्रॉल्या टाकल्या याला. 7-8 ट्रॉल्या म्हणजे जवळजवळ 7-8 टन. बरोबर आहे ना. 7 टन म्हणजे 2 वर्षाचं बरोबर आहे. मग 7-8 टन म्हणजे 2 वर्षाचं बरोबर आहे. एक गाईचं 3.5 टन देते एका वर्षाला. 2 गायांचं 14 टन काय झालं? शेण. आणि त्याच्या पण 7 टन तर मिळणारच. म्हणजे ते पण टाकलं होतं. ते टाकलं म्हणजे त्याच्यामुळे वाचले म्हणजे तुम्ही. बरोबर आहे ना. परंतु मला पुढच्या वर्षी हे खोड डबल जायला पाहिजे तर मी विजिटला येईल. चालेल.